मिळेल. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते. जरूर पहिल्याच बॉलवरती झेलची संधी उपलब्ध झाली होती. थर्ड स्लिप मध्ये झालाय चुका. चांगल्या प्रकारचं बॅकअप आलं परंतु एक धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी देखील उपलब्ध झाली होती परंतु तसं काही घडत नाही. अवघी एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने पाहायला गेलं तर श्री गणेशा होत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण चापेवाडी टीमला पाहताय कुठेतरी मोठा फलंदाज तंबूच्या आसरा आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु तसं काही घडत नाही. कुठेतरी झेल जमिला जाण आणि बघता बघता एक धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. जरूर या वेळेचा बॉल फुल पॉवरफुल बॉल सीमारेच्या पार षटकार. कुठेतरी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. अगदी पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या बॉलवरती अगदी मनोजच्या बॅट मधून हा तडाखेदार षटकार पाहायला मिळाला. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज आपण अमृतला पाहताय. कुठेतरी पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव जरूर खर्च केली होती परंतु या बॉलवरती 6 धावा खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्वीचिंगचा फटका जरूर सजवलाय. क्षेत्राच्या उपस्थित आहेत धावता येत परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाही. जमिनीला गुदगुले करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आदल्या बॉलवरती जरूर एक षटकार पाहायला मिळाला होता मनोजच्या बॅट मधनं. तदनंतर या बॉल वरती देखील चौकार आलाय. अगदी चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केले जाईल यात मात्र काही शंका नाही. सातत्याने फलंदाजाला आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहताय. अगदी त्याच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली जाते. जरूर फुलर लेनचा चेंडू झेलची संधी उपलब्ध झाली. आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही फलंदाज मनोज. बॅक टू द डगआउट परंतु हाईट फॅक्टर साठी DRS चा मागणी घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हाईट फॅक्टर साठी कुठेतरी DRS ची मागणी घेतली गेली. थर्ड अंपायरचा डिसिजन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू. कुठेतरी पाहायला गेले तर जर काही विकेट मिळवली गेली तर अधिकच्या धावा खर्च होत आहेत त्या वाचवल्या जातील यात मात्र काही शंका नाही. मोठी विकेट जर का मिळाली गेली कुठेतरी गोल्डनची विकेट मिळवण्याच्या इराद्यामध्ये आपल्याला सध्या तरी ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अमृत पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना यस पंचांचा बोट आकाशाकडे कुठेतरी DRS ची मागणी घेतली गेली होती परंतु आता मात्र मोठा फलंदाज
तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळेल. या टीमचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फलंदाजी जरूर करत होता, परंतु तशाच त्याचं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण अमृतला पाहताय. चांगली कामगिरी या बॉलवरती केली गेली आहे. जरूर कुठे अधिकच्या धावा जर का आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, हा फलंदाज जर का शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला असतं तर चांगल्या प्रकारचा स्कोर कार्ड उभारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केला गेला असता, यात मात्र काही शंका नाही. परंतु हरकत नाही आहे. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकाच्या सामन्यामध्ये कुठेतरी अधिकच्या धावा बनवल्या जातील, यात मात्र काही शंका नाही आहे. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनीलच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पाहायला गेले तर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल झाला होता. त्याला कुठेतरी तंबूच्या आश्रयाला आणण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अमृतच्या माध्यमातून केला गेलाय. जरूर मोठी विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील लेफ्ट हँड फलंदाज पाहायला गेले तर सध्या त्याने प्रत्येक मॅच मध्ये घातकी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु सुनील घातकी ठरेल का? कारण की पाहायला गेलं आदल्या बॉलवरती एक विकेट देखील अमृतने मिळवून दिली आपल्या संघासाठी. पुढचा बॉल ओ जरूर समोर ठेवला गेलाय. समोर अधिकची आफिलिया पंजांचा बोट आकाशाकडे. अजून एक विकेट. सुनील बॅक टू द डगआउट. जरूर तू चल मी आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला चापेवाडी टीम पाहायला मिळते. अगदी कुठेतरी जरूर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता, परंतु त्याला देखील तंबूच्या आश्रयाला आणण्याचं काम ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अमृतच्या माध्यमातून केलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर कुठेतरी एक मोठा संघ आपल्या समोर खेळतोय, परंतु त्याला देखील आम्ही हारू याचं प्रत्युत्तर देत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. सध्या तरी आपल्याला अमृत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर विजयच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाईल का? कारण की पाहायला गेले तर 2 विकेट पहिल्या P1च्या षटकामध्ये देखील लगावले गेलेत. आता पाहायला गेले तर अजूनही एक शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकामधील. पाहायला गेले तर कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अमृत पाहायला मिळतो. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सध्या तरी आपण पाहताय विजय हो गेल्या जरूर मोठा पटका सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. यस लाईक स्टंपच्या बाहेरून पंच आमच्या दिशेने वळतात. यस इट इज द फाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता, परंतु बॉलवरती कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण अमृतला पाहताय. न्यू बॅट्समॅन मध्ये आतमध्ये दाखल झाले सध्याकडे आपण विजयला पाहताय. पुन्हा एकदा मोठा पटका जरूर सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. आता मात्र षटक समाप्त. P1च्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव संख्या जाऊन पोहोचल्या 12 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी 12 वरती खेळत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 2 विकेट देखील गमावल्या गेल्यात चाफेवाडी क्रिकेट संघाने, परंतु हरकत नाही. 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जणू काही 12 धावा जर का गोळा केल्या तरी पण मात्र चांगल्या प्रकारचा स्कोर पाहायला मिळाला, मात्र काही शंका नाही. अगदी या स्पर्धेचा विचार केला गेला तर आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या राऊंडचा दुसरा सामना आपण पाहताय. अगदी चाफेवाडीने त्यांच्या विरोधात फिल्डिंग करत असताना सावरोली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचनापर्यंत पोहोचवले जातात की थोडासा स्पीडअप ठेवा, थोडंसं सहकार्य करा. आपली दोन्ही टीमला सूचना पोहोचवली जाते. चला यापुढील होणारा सामना ओमसाई खडकी आणि त्यांच्या विरोधात सागाचीवाडी क्रिकेट संघ. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त जसं होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. यापुढील होणारा सामना पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेचच जॉईंट व्हा आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल. या 2 टीमच्या दरम्यान ओमसाई खडकी आणि त्यांच्या विरोधात सागाचीवाडी असा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा तिसरा सामना आपण पाहणार आहोत. परंतु पाहायला गेले तर क्रिकेट मॅच पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला गेले तर अमृतने धावा खर्च केल्या गेल्या आहेत 12. 2 विकेट देखील मिळवले गेले आहेत. अधिकची आफिली परंतु फेटाळून लावली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय.
संतोष आलाय, अगदी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी डॉट बॉलची सांगता केली जाते. अगदी नौका संघ आपल्याला पाहायला मिळतोय सावरोली क्रिकेट संघ, परंतु चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहे. जरूर पुन्हा एकदा समोर ठेवला गेलाय, जरूर मोठा फटका सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी पुन्हा एकदा एक सिंगल धाव खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जरूर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु त्याच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, परंतु हरकत नाहीये. एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. जरूर यावेळेस बॉल पुन्हा एकदा पायामध्ये ठेवला गेलाय, समोर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज संतोषच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. जरूर पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता त्याच्या माध्यमातून केली गेली. 3 बॉल फेकले गेलेत, तथापि एकच धाव खर्च करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज संतोषला आपण पाहताय. पुलर लेनचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटका सदोला क्षेत्राच्या गोपाल तिथे आहे, त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. गच्चाच्या बॉल मात्र थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. जरूर कुठेतरी गच्चा क्षेत्राच्या पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये संतोषला आपण पाहिलं होतं, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा साथ लाभत नाही आणि बॉल देखील निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. जरूर चौकार आलाय. अधिकचे चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत षटकामध्ये. जरूर पुन्हा एकदा बॅकफुटला गेली होती, पंच करायचा होता. लॉंग लेगला फटका मोठा जरूर सजवायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. आदल्या बॉलवरती चौकार येत असताना, या बॉलवरती चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज संतोषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत्या. अधिकच्या धावा देखील त्याच्या माध्यमातून खर्च केल्या जात नाहीयेत. जरूर आदल्या बॉलवरती चांगला बॉल फेकला गेला होता, परंतु चौकार गेला, परंतु हरकत नाही. या बॉलवरती चांगली कामगिरी करत असताना त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा येतोय ऑन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल विजयच्या माध्यमातून कुठेतरी चांगली कामगिरी केली जाईल का, कारण की पाहायला गेलं तर मनोजची विकेट देखील गेली थर्ड स्लिप मध्ये. चांगल्या प्रकारचा बॅकअप आला ना. अंतिम टप्प्यावरती पाहता झेलबाद फलंदाज. विजयचा खेळ समाप्त. जरूर इथे न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळेल बाळा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपल्याला गोलंदाज संतोष पाहायला मिळाला होता. अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरूर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बघता बघता 17 धावा धावफलकावरती लगावले गेले. 3 गडी देखील तंबूच्या आसराला आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सावरोली क्रिकेट संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. त्यानंतर विचार केला गेले तर चाफेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून कुठेतरी स्कोर कार्ड चांगल्या प्रकारचा पाहायला मिळत नाहीये, परंतु हरकत नाही. अजूनही या षटकामध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळाली तर अधिकच्या धावा देखील उभारण्याचा विक्रम केला जाईल. धावफलकाचा विचार का केला तर 3 गडी त्या मोबदल्यामध्ये 17 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळता येतं चाफेवाडी क्रिकेट संघ. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपल्याला रुपेश पाहायला मिळेल. जरूर पहिलाच बॉल होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून पंच आमच्या दिशेने मिळतात. पंच डिसिजन इज अ व्हाईट. आव्हांतर धाव खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण रुपेशला पाहताय. जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जरूर ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय, परंतु त्याच्या माध्यमातून दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता योगेश, तो अजूनही आपल्याला स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. जरूर मोठा फटका सजवलाय, क्षेत्राच्या गोपातीत आहे, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार, मॅक्झिमम षटकार. याच प्रकारे फटकेबाजी जर का लगावली गेली तर चांगल्या प्रकारचा स्कोर पाहायला मिळेल, कारण कुठेतरी पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये तथापि आपल्याला 17 धावा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु एक
पहिल्याच बॉलवरती अवांतर धाव खर्च करत असताना या बॉलवरती 6 धावा खर्च केले जातात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून कुठेतरी अधिकच्या धावा खर्च केल्या जात आहेत. जरूर त्या षटकाराला स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा योगेश पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवलाय त्या ठिकाणी त्याच्या उपस्थित नाही आहे. बॉल चाललाय सीमारेच्या पार जमिनीला गुदगुल्या करत चौकार. अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेशला आपण पाहताय कुठेतरी 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नव्हती. परंतु या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेत असताना गोलंदाज रुपेशवरती पूर्णपणे तुटून पडलाय. अक्षरशः पाहायला गेलं तर कुठेतरी हार्दिकच्या धावा खर्च केले जात आहेत. गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये रुपेशच्या माध्यमातून पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश येतोय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा योगेश आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका बसलाय बिगिट करण्याचा प्रयत्न शतक यस फलंदाज बाद. यस या ठिकाणी पाहायला गेले तर जो फलंदाज आक्रमकता रूप धारण करत होता तोच फलंदाज आता आपल्याला तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला. जरूर बिगिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु फटका बसला ना. शतक डाऊन ती बॉल खाली पकडला गेला झेल संपुष्टात आलाय फलंदाज योगेशचा खेळ. जरूर पुन्हा एकदा न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळेल. मनोज अधिकच्या धावा उभारण्याचा विक्रम योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु तसं काही घडलं नाही. अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चालू होता परंतु चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला ना. त्याला तंबूच्या आसऱ्याला आणण्याचं काम ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. अधिकच्या धावा जरूर खर्च करत होता परंतु जो फलंदाज आक्रमकता रूप धारण करत होता तोच फलंदाज आता आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळेल. जरूर गेल्या आक्रमकता रूप धारण केले. थर्ड स्लिप मध्ये बॉल ढकलून दिलाय. झेलची संधी उपलब्ध झाली होती. थोडेसे फंबल झाले परंतु बघता बॉल वरती किती धावा खर्च केल्या जात आहेत. खराब थ्रोपैकी देखील पाहायला मिळत आहेत. चुका पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहताय फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना सावरवली टीमच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी बघता 3 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. त्यातल्या 2 षटकामध्ये पाहायला गेले तर चांगली कामगिरी पाहायला मिळत होती परंतु या षटकामध्ये कुठेतरी चुका पाहायला मिळत आहेत. जरूर पुन्हा एकदा बॅटची थर्ड स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट बॉल सीमारेच्या पार चौकार. जरूर कुठेतरी धाव फलक स्थिरावलं होता परंतु आदल्या बॉलवरती 3 धावा देखील घेतल्या गेल्या ना. त्यानंतर या बॉलवरती एक चौकार देखील पाहायला मिळाला. जरूर कुठेतरी विकेट देखील प्रस्तावित केले जातात. या मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना आपण सावरवली टीमला पाहतात परंतु खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. अगदी कुठेतरी झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु बॉल देखील सीमारेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट फिट चेंडू होता. फुल करायचा होता परंतु तसं काही घडत नाही. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चाफेवाडी टीम जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी दोन्ही टीमला सूचना दिली जाते की ड्रीम ब्रेक दिला जाईल तुमच्यासाठी. जर का ड्रीम ब्रेक हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना तिथपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
पोहोचवले जाते, थोडस सहकार्य करा प्लीज. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि स्पीड अप ठेवायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर अधिकचा उशीर देखील या मॅच साठी घेतला जातोय. दोन्ही टीमला वारंवार सूचना पोहोचवली जाते. खेळ समाप्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला गेले तर कुठेतरी चापेवाडी क्रिकेट संघाने 4 विकेट देखील गमावले गेलेत, परंतु हरकत नाही. अगदी 35 धावा देखील चांगल्या प्रकारचा टार्गेट सेट करण्याच्या इराद्यामध्ये आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केला गेलाय. अधिकचे विकेट देखील जात आहेत, परंतु हरकत नाही. चांगल्या प्रकारची धावसंख्या केली जाते. जरूर ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज जरूर अमृत आलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पाहायला गेलं तर अमृत आलाय. अमृतच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाईल, कारण की पाहायला गेलं तर 3 षटकामध्ये 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळालं फर्स्ट इनिंग मध्ये. जरूर पायात ठेवला गेला होता, मोठा फटका जरूर सजत होता, परंतु लक्ष्य बाहेरून अधिकची धाप खर्च केली जाते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण अमृतला पाहताय. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली जाते. जरूर मोठा फटका सजवला क्षेत्राच्या उपस्थित आहे त्या ठिकाणी, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. जरूर कुठेतरी आदल्या बॉलवरती अधिकची धाव खर्च करत असताना या बॉलवरती चौकार लगावला गेलाय. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मनोज आपल्याला पाहायला मिळत आहे. जरूर चौकार देखील लगावला, त्याच्या माध्यमातून पूर्णपणे बॅकफुटला गेली, पंच केला, लॉंग लेगला आपल्याला फटका पाहायला मिळाला आणि ढकलून दिला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जरूर यावेळेचा बॉल देखील त्याच दिशेने फटका जरूर सजत होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. समोर ठेवण्याचा प्रयत्न डॉट बॉलची संघ मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अमृतच्या माध्यमातून कुठेतरी पहिला बॉल अधिकची धाव खर्च केली जात होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक चौकार येत असताना या बॉलवरती डॉट बॉलची संख्या त्याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा स्टेप आउट झाली होती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु तसं काही घडत नाहीये, पुरेपूर यश आलं नाहीये. फलंदाजी करत असताना फलंदाज मनोजला पुन्हा एकदा डॉट बॉलची खेळी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मनोज. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला अमृत पाहायला मिळतोय. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, गॅप आहे मोठा आणि नाही धावांना तोटा. बॉल चाललाय सरळ 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार. अगदी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन फटका सजवला होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूरवर होते आणि दूरच राहिले. बॉल देखील निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. जरूर चौकार आलाय. सलगचे 2 बॉल डॉट खेळत असताना या बॉलवरती अगदी चांगली कामगिरी केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपल्याला मनोज पाहायला मिळतोय. कुठेतरी चांगल्या प्रकारचा स्कोर का उभारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून देखील केला जातोय. कुठेतरी डॉट बॉलची सांगता केली जात होती, परंतु तसं काही घडत नाही. अगदी या बॉलवरती एक चौकार देखील लगावला गेलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अमृत येते, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या देखील माध्यमातून पाहायला मिळते आहे. तशाच तसं प्रति उत्तर देत असताना ह्या बॉलवरती देखील डॉट बॉलची सांगता केली जाते. गोलंदाजाचा देखील आणि फलंदाजाचा देखील विचार काय केला तर तशाच तशा प्रति उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जरूर आदल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर या बॉलवरती डॉट बॉलची खेळी केली जाते. जरूर पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजत होता. अधिकची अपिली देखील झाली, परंतु फेटाळून लावली पंचांनी आणि एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. या षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. 4 षटक समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चाफेवाडी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. लाईस ऑफ 4 विकेट अँड 45 रन्स. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी 45 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगली प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून जरूर केली जाते. कुठेतरी विकेट येत होते, परंतु धावफलक देखील स्थिरावलं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोजच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. 7 बॉल फेस केले गेले, 12 धावेवरती सध्या तरी तो खेळतोय.
तर या ठिकाणी पाहायला गेलं तर शेवटचा षटक शिल्लक असेल. हाना मारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रकाश दाखल झाले. हो, कव्हर्सला पटका उडवला. क्षेत्राच्या उपस्थित आहे झेल खाली, परंतु झेल जमिनीला दान. कुठेतरी विकेट देखील मिळाले असते, परंतु तसं काही घडत नाहीये. थोडेसे फंबल झालेत. गच्चा क्षेत्राच्या पाहायला मिळतात. त्या बॉलवरती किती धाबा कुठल्या जातील. जरूर झेलची संधी उपलब्ध झाली होती. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी उपलब्ध झाली होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओव्हर क्रमांक 5 मध्ये आपण प्रकाशला पाहताय, परंतु तसं काही घडत नाहीये. बघता बघता 3 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. फक्त दिशा दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाला पाहायला मिळाला होता, परंतु तसं काही घडत नाही. 3 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवलाय, परंतु बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल देखील चाललाय सीमारेषा पार, चौकार. अगदी चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाला देखील पाहायला मिळतोय. कुठेतरी नॉन स्ट्राईक एंड वरती मागच्या षटकामध्ये खेळत होता, परंतु आता पुरेपूर स्ट्राईक एंड वरती आल्यानं पुरेपूर फायदा घेतला जातोय. गोलंदाज प्रकाश वरती अक्षरशः तुटून पडलाय. अगदी पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 3 धावा लगावत असताना या बॉलवरती चौकार देखील लगावला गेलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हाणामारीच्या षटकामध्ये सध्या तरी आपल्याला गोलंदाज प्रकाश पाहायला मिळतोय. ओ, मोठा फटका सजवलाय. बिग 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 हिट, षटकार. जरूर आदल्या बॉलवरती देखील एक चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर या बॉलवरती देखील बॅटच्या स्लॉट मध्ये ऑन साइडला फटका सजवला ना, बॉल पाठवून देखील दिला सीमारेषा पार, षटकार. चांगल्या प्रकारची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाज बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 4 बॉल फेस केले गेले. 4 बॉल मध्ये 14 धावेवरती सध्या तरी तो खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवलाय. पुन्हा एकदा बॉल पाठवून देखील दिलाय सीमारेषा पार, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती 3 धावा, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 4 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाल्या. पूर्णपणे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सध्या तरी येऊन ठेपला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाळा त्याच्या माध्यमातून पूर्णपणे हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? कारण पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले नव्हते, परंतु या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? जरूर मोठा फटका सजवलाय. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु तसं काही घडत नाही. खराब थ्रोपैकी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीचा प्रयत्न. जरूर बघता बघता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग विथ विकेट मानावे लागेल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळेल. जरूर मोठा फटका सजवत होता, परंतु तसं काही घडलं नाही. समोर ठेवण्याचा प्रयत्न, थोडस गचाळ त्याच्यात पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. बघता बघता दुसरी देखील सहजरित्याने कंप्लीट केली जाते. जरूर षटक समाधीचा पंधाचा इशारा येतोय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चाफेवाडी क्रिकेट संघाने धावा कुठून काढल्या आहेत. अगदी चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळाली. जरूर 69 धावेचा टार्गेट या ठिकाणी सेट केला गेलाय ना. 70 धावेचा आव्हान ठेवला गेला या मॅच मध्ये. सध्या तरी सावरवली टीम पुढे अगदी चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चाफेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला गेलं तर फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झालाय. चला या पुढील होणारा सामना ओमसाई खडकीने त्यांच्या विरोधात सागाजवाडी असा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधून नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन टीमच्या दरम्यान. मी आता इथे थांबतो, इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा प्रकाशजी भल्ला सरांना. बॉक्स मध्ये संपर्क साधा. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा तिसरा सामना आपण पाहणार आहोत.
ओमसाई खडकीने त्यांच्या विरोधात सागाचीवाडी असा सामना आपल्या भेटीत येतोय. आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर जय गावदेव पिंपळवाडी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा सध्या तरी आपण ऑनलाईन स्पर्धा एन्जॉय करू शकताय. यस आणि मी आता थांबतो. मायक्रोफोन मध्ये इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा प्रकाशजी फला सरांना. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहताय टॉस झालेला आपण पाहिली ते टॉस सागाचवाडी संघाने जिंकलेला आपण पाहताय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कंटिन्यू चालू सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. जिथे आपण बघता टार्गेट सेट केलंय 70 धावेचे या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला अगदी चाफेवाडी योगेश या टीमने. आणि आज जाबा चेस करत असताना बघायला मिळतोय तो म्हणजे सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये आपण पाहताय सावरुली संघ पहिला चेंडूवरती परफेक्टली टप्प्यात मिळालाय आणि सुरुवात चांगली पाहायला मिळते. ऑनसाइड सीमारेखेच्या पलीकडे षटकार. याच पद्धतीची फलंदाजी बनवावी लागेल या सामन्यामध्ये. चेसिंग करत असताना सध्याच्या घडीला सावरुली टीमला लक्ष भरपूर मोठं आहे. फर्स्ट मॅच मध्ये जर पाहिलं तर 66 धावा डिफेन्स करत असताना वाकडीचवाडी टीमला आपण पाहिलंय. आणि या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघताय 70 धावेचा रन चेस जो करतीये सध्या तरी सावरुली टीम. आणि आज जबा डिफेन्स करत असताना बघायला मिळतोय चापेवाडी संघ. दोन्ही संघ तुल्यबल पाहायला मिळतात आणि या दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू असलेलं हे चांगलं बॅटल जे मात्र प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय बरोबर 2:23 झाली आहेत. सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू टाकून होता जिथे आपण बघताय 70 धावेचा पाठला करत असताना सावरुली टीमच्या स्कोरबोर्डला 6 धावा. हा चेंडू समोरच्या दिसला फोर्स केलाय. पॉवर प्लेचा खेळ आपण सुरू झालेला पाहतोय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन सेट आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि सध्या आपण पाहतायत 2 धाबा कदाचित इथे रेफर करण्यासाठी सांगितलं. चेक केलं जाईल. ऑलरेडी जर पाहिलं गेलं तर फलंदाज पॉप इन क्रीज वरती सेकंड रनचा प्रयत्न करत असताना पोहोचलेत की नाहीये हे चेक होत आहे. कदाचित पंचांना देखील वाटलं असावं की बॅटर अपुरे पडलेत. त्या अनुषंगाने टीव्ही मदत इथे घेतली गेली आहे. यस फलंदाज साहेब 2 धाबा मिळतील या चेंडूवरती. अगदी बॅटिंग करणाऱ्या सावरुली टीमला 70 धाबेचा पाठला सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण प्रगती पथावरती पाहताय. 8 धाबा स्कोरबोर्डला आहेत. आजच्या लॉट्सचा जर विचार केला तर भरपूर चांगल्या टीम्स ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या लॉट्स मधील तिसरा सामना बघायला मिळेल तो म्हणजेच अगदी सागाचीवाडी त्यांच्या विरोधात ओमसाई खडकी या दोन टीम मध्ये. आणि चौथा सामना असेल तो म्हणजेच बरोबर आपण पाहताय अगदी वाघेरपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात नवदुर्गा शेतगाव. अशा पद्धतीचा आजचा संपूर्ण लॉट्स जो मात्र या सरपंच चषकामध्ये फर्स्ट दिवसामध्ये बघायला मिळतोय. ऑनसाइडला फटका चांगला सिंगल मिळतीये. स्कोरबोर्डला बॅटिंग करत असताना सावरुली संघाच्या 9 धाबा. लक्ष भरपूर मोठं आहे आणि त्याच लक्षाचा पाठला करत असताना इथून फलंदाजांना जर पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी जी खेळावी लागल्या इनिंग मध्ये.
दुसरं सत्र आहे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सातत्याने जर पाहिले तर मैदानामध्ये इन केलंय. पहिल्या 4 चेंडूवरती स्टॅकर एंडला बॅटर रवीला आपण पाहिलंय, बट सध्या तरी आपण पाहता लेफ्ट हँडर बॅटर स्टॅकर एंडवरती भरत बघायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडर फलंदाज भरपूर कमी असतात, परंतु या खेळाडूंचा उल्लेख करायला गेले तर नेहमीच उल्लेखनीय खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि सध्या आपण पाहता उदाहरण मोजावं लागेल या सामन्यामध्ये. बॅटर भरतला फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस, लॉंग ऑन जो आपण बघताय सेट केलाय, त्याच्यानंतर मिड विकेट अशा पद्धतीने फिल्डिंग सेट बघायला मिळते. चापेवाडी संघ मैदानामध्ये 70 धाब्याचा डिफेन्स करत असताना मनोज यार चेंज ऑफ पेस, गती बदलली आहे. आज बॉलर म्हणून करतात मैदानाच्या आतमध्ये आपण बघतात व्हेरिएशन, त्याच्यानंतर कटर आणि चाणाक्षपणा जो मैदानाच्या आतमध्ये मनोज कडनं खूप चांगला बघायला मिळेल. या षटकामध्ये पहिलाच बॉलवरती आक्रमकता खेळली होती, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल, डबल, सिंगल, पुन्हा डॉट बॉल, म्हणजे गोलंदाज मैदानावरती आपण बघताय मनोज इथे चांगली गोलंदाजी करतोय. लोब फुल टॉस बरोबर अगदी आपण पाहतायत एक सिंगल इथे मिळाली जातीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय, जिथे फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीमध्ये 70 धाब्याचा चेस करत असताना सावरोली टीमच्या स्कोर बोर्डला विदाउट लॉस 10 ऑन दी बोर्ड 10 धाबा. साठी इथे कदाचित ही खेळपट्टी साथ देईल की नाही हे बघायला मिळेलच. दुपारचं सत्र फलंदाजी मधून हवी त्याची सुरुवात जी इथे मिळाली नाहीये चेस करणाऱ्या सावरोली टीमला मनस्थिती मोठी ठेवावी लागेल. मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या सावरोली संघाच्या फलंदाजांना बॅटर स्टॅकर एंडवरती भरत बघायला मिळत आहेत. फिल्डिंग मध्ये 3 फिल्डर्स इथे बॉडी लाईन क्षेत्रामध्ये, त्यानंतर 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट फाईन, अजून फाईन, आणि त्यानंतर थर्डमॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर समोर ठेवले. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर भरत करतोय. डॉट बॉल. बाळा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये इथे मात्र अगदी आपण पाहतायत सुरुवात याही षटकाची सुसज्ज केली आहे चापेवाडी संघासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात जर पाहायला गेली तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी जबरदस्त होती, परंतु इथे गोलंदाजी करणारा चापेवाडी संघ चर्चेत आहे. चर्चा करावी लागेल, कारण चर्चा केल्याशिवाय तुम्हाला अगदी ओळख भेटत नसे, आणि म्हणून तुम्हाला जर उभा टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपडलावरती स्वतःची चर्चा जर मांडायची असेल गौरवाने, तर मग तुम्हाला खेळ चांगला करावा लागतो. आणि सध्या मैदानामध्ये गोलंदाज बाळा इथून चापेवाडी टीमला बिलॉंग करून सध्या ऍज अ बॉलर म्हणून चांगला खेळ करतोय. 2 बॉल डॉट बॉल. लोवर फुल टॉस, विकेट कीपर बीट. नशिबाचा पाठिंबा भरपूर आहे या सामन्यामध्ये चेसिंग करणाऱ्या सावरोली टीमला, आणि आता अगदी पाहायला मिळतील धावाचार, चौकार. 22 मधला चौकार मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी सावरोली संघाला मिळतोय. खूप उशिरानंतर धावफलकावरती इफेक्टिव्ह 4 रन्स मिळाल्यात, आणि 4च्या बढतीनं स्कोरबोर्डला 14 धाबा. ओ इथे फलंदाज स्टॅकर एंड वरती मैदानामध्ये आपण बघतायत तर भरत मिसामिंग केलं, मिड विकेट डाऊन दी बॉल, आणि सामन्यामध्ये चेस करत असताना सावरोली टीमला लागतोय पहिला विकेट. बॅट्समन भरत बाद. स्वप्न तर भरपूर मोठी होती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना चेस करत असताना इथे सावरोली संघाच्या भरतच्या माध्यमातून, परंतु इथे आपण बघतायत आज वेळेने साथ दिली नाहीये, स्वतःवरती नाराज. बॅटर भरत 14 धावा स्कोरबोर्डला, 1 विकेट इथे गमावलेला आहे. चेसिंग करणं कदाचित इथून कठीण बनवू शकते सावरोली टीमला, कारण 70 धाब्याचा पाटला म्हटला तर इथे तुम्हाला खेळपट्टीवरती विकेट थांबून धावा बटोरायच्या आहेत, आणि त्या अनुषंगानं मैदानामध्ये आपण बघता धावा येत नाहीयेत. विकेट गमावलाय 14 वरती पहिला. सावरोली टीमने नवीन बॅटर खेळपट्टीमध्ये संतोष दाखल होतोय. दुसरा षटकाचा खेळ मैदानामध्ये खूप चर्चामंत करतायत गोलंदाजी करत असताना बाळा. चापेवाडी टीमचं कौतुक करावं लागेल, कारण सध्या आपण बघतायत प्रेशर न घेता या गेमला हँडल केलं जाते. फुल टॉस बॅक ऑफ द हँड करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये गोलंदाज बाळाने केला होता. फुल टॉसच डिलिव्हर केला, आणि तिथे आपण पाहतात समोर एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना बॅटर संतोषच्या बॅटमधून मिळाल्या जातात. या बॉलवरती 2 धावा.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाबा येतात, 16 धाबेवरती सावरुली क्रिकेट संघ पोहोचतोय. आक्रमण बनवावी लागतील, शांत राहून इथे काम जमणार नाहीये. पुढे ठेवलं ऑनसाइडला, इथून फटका एक्झिक्यूट केलाय. फर्स्ट रनचा प्रयत्न वेगात दुसऱ्या धाबेसाठी निघालेत ट्रॅप सेट आणि बरोबर जाळ्यामध्ये आता रनआउटची विकेट मिळते. गोलंदाजी करत असताना चापेवाडी टीमला बॅटर फलंदाजी करत असताना आपण पाहताय रवीचा खेळ इथून समाप्त. विकेट. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहताय. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये 17 धावा. या धावफलकावरती मात्र फलंदाजी करणाऱ्या अगदी चेसिंग मध्ये रनचेस मध्ये सावरुली टीमच्या 2 विकेट गमावलेत. प्रेशर इथून वाढतच चाललेलं आपण पाहताय. या सामन्यामध्ये सावरुली संघाच्या रनचेस मध्ये लक्ष भरपूर मोठं बघायला मिळत आहे आणि नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मोठं लक्ष हे नेहमीच सातत्यानं आपण चेसिंग होत असताना पाहिलंय. परंतु आज या सरपंच चषकामध्ये सावरुली संघाचा डाव थोडासा धाब्यांसाठी खोळंबतोय. 2 विकेट खोवल्यात. प्रेशर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतायत. सध्या तरी अमृत अगदी नॉनसाकरेंवरती पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तेज सरार गतीवरती स्वार होतात मैदानामध्ये. गोलंदाज खेळपट्टीवरती मनोज डॉट बॉल. फलंदाजीला मात्र इथून सावरुली संघाच्या तटस्थ जर पाहिले तर खेळपट्टीवरती बांधून ठेवण्याचं काम अगदी बरोबर चापेवाडी संघ करतोय. खेळ चांगला होतोय सध्या चापेवाडी टीमचा. फुल टॉस संधी होती. मिस्टामिक सोप फटका बसतोय. लॉंग ऑन नोमॅन्स लँड वरती पोहोचलाय आणि तिथे कॅच ऑफ. झेल सुटलाय. बॅट्समन खेळपट्टीवरती आपण पाहताय संतोषला जीवनदान भेटतोय. तदनंतर सिंगलच्या सायानं स्कोरबोर्डला 18 धाबेवरती सावरुली संघ. आक्रमकता बनवावी लागेल बॅटर मैदानामध्ये. अमृत आणि संतोष या दोन्ही बॅटर्सला समोरचा संघ तगडं बघायला भेटतोय आणि या तगड्या टीमच्या विरोधात तगडं आव्हान तुम्हाला चेस करायचंय. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक स्वतःचा दुसरा आणि संघाचं तिसरं षटक मैदानामध्ये टाकत असताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा स्कोरबोर्डला आपण पाहताय. सामना इथून हरकत करतोय चेस करत असताना सावरुली टीम समोर. प्रेशर भरपूर आहे या मॅच मध्ये सावरुली संघाच्या बॅटर्स वरती. पुढ्यात ठेवलं पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. आणखीन एक तेज सरार गतीवरती नियंत्रण भरपूर चांगलं आहे मैदानामध्ये आपण पाहताय. गोलंदाज सदा तरी मनोज कडे आणि त्याच नियंत्रणाच्या जोरावरती जर पाहिलं गेलं तर ओव्हर दी विकेट गोलंदाजी खूप सुरेख पाहायला मिळते. सुसज्ज टप्पा, चांगला लेथ आणि त्याच्यानंतर महत्वाची बाब म्हटली तर फलंदाजांना थांबवणं हे चर्चेच्या स्लॉट मध्ये एक पाऊल पुढे टाकलाय आणि ऑन साइडला आता यस बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहता अमृतच्या बॅट मधून हवाई यात्रा सिक्सर. आक्रमकतेचा सोक बघायला मिळतोय बॅट्समन अमृतच्या बॅट मधून. फिनिशर मैदानामध्ये इथून फिनिशिंग टच देतील का हा प्रश्न मैदानामध्ये. चेसिंग करणाऱ्या सावरुली संघासमोर वेगवान चेंडू डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त होत असताना स्कोर बोर्डला पाहायला मिळतात 70 धाब्यांचा पाठला केला जातोय. जिथे आपण पाहताय 24 धाबा 2 विकेट. त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून महत्वाची सूचना येते. समोर मैदानाच्या दिशेला येण्यासाठी जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतो तिथे जी रिक्षा खरतर बायपास पार्क केलेली आपण पाहताय. विनंती असेल ज्यांची कोणाची रिक्षा असेल त्यांनी प्लीज थोडीशी बाजूला पार्क करा. एक्झॅक्टली जर पाहायला गेलं तर भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आई गावदेवी पिंपलोली बी आयोजित सरपंच चषक आजचा पहिला दिवस पाहायला मिळतोय. दुसऱ्या अगदी डाबामध्ये आपण पाहतात 70 धाब्याचा पाठला सुरू आहे आणि रनचेस करत असताना सावरुली संघ पुढे त्या बाकफूट वरती दिसतेय.
चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देवीदास पाहायला मिळतील. सिंगल येते. कदाचित या सामन्यामध्ये इथून सिंगल डबल ना डाव करतोय. चेस ओढा डाई आहे. चेस करणाऱ्या आपण पाहताय सावरुली टीमला लक्ष भरपूर मोठे, त्यामुळे इथून मोठ्या लक्षाच्या दिशेने मोठीच फलंदाजी साकार करावी लागेल. डॉट बॉल परफेक्टली निर्धारित चेंडूचा इस्तेमाल गोलंदाज खेळपट्टीवरती देवीदास करतायत. चौथं षटक मैदानामध्ये सामन्याचं इक्वेशन 10 चेंडू आणि 45 धावा. पुढे ठेवलं स्टेपॉन करण्याचा प्रयत्न. फटका इथून बाटची अंदरुनी टॉपेज आणि त्यानंतर विकेट किपरच्या वरून चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय सीमा पार. बुकिंग स्ट्रोक चौकार. परफेक्टली जर पाहिलं तर बाटर खेळपट्टीवरती अमृत बघायला मिळत आहे, जे सध्या तरी या सामन्यामध्ये भरपूर मोठी जिम्मेदारी, भरपूर मोठा दारोमार घेऊन खरतर फलंदाजी करतायत. 29 धावा धावफलकावरती सावरुली संघाच्या. पुढे ठेवले स्टेप आउट. कदमों का इस्तेमाल. पडा भी और जडा भी. लॉन्ग ऑफ सी मार्केच्या पलीकडे. क्रॅकिंग स्ट्रोक फ्रॅटिंग अँड फ्युरियस. इट्स अ मॅक्सिमम. षटकार. इथे देखील लॉक करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक झेलची संधी. मिड विकेट डाऊन दी बॉल विकेट. भरपूर मोठी आशा होती मैदानामध्ये बाटर अमृत, परंतु इथे देखील आपण पाहताय मॅच मध्ये इफेक्टिव्ह रेड झोन. उलटी आउट विकेट. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. 35 ला तिसरा धक्का या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहताय सावरुली टीमला बनतोय. सुरुवातीला गोलंदाजांनी नाराज केलं आणि आता या सामन्यामध्ये फलंदाज देखील नाराज करतायत. चेस करत असताना सावरुली टीमला बिग बॅटल वाटलं होतं की सामना शेवटपर्यंत बघायला मजा येईल, पण सध्या जी गोलंदाजी मैदानामध्ये चापेवाडी टीमने केली आहे ती या सामन्यामध्ये गोलंदाजी जर पाहिले तर सावरुली टीमला डॉमिनेट होत असताना पाहायला मिळाली आहे. डॉमिनेट केले फलंदाजांना खेळपट्टीवरती आपण पाहता या सामन्यामध्ये सावरुली संघाच्या 7 बॉल 35 धावा. इक्वेशनामध्ये शेष. हाफ ट्रॅकर नजरअंदाज. वेट ऑन ऑट्स. अगदी आपण बघताय तर जासूसी दाखवली आहे. बाटर विलास आल्या त्याच्या बॅट मधून. थर्डमॅन सी मार्केच्या पलीकडे. हुक शॉट बरोबर चौकार. बॉल्स आणि 31 धाब्याची आवश्यकता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आपण बघाल सध्या तरी सावरुली टीमला. तीन विकेट गमावलेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. 6 बॉल 31 ची गरज. चापेवाडी संघ या सामन्यामध्ये हवी दिसतोय कारण इक्वेशन भरपूर मोठं आहे. मिड विकेट लावलेली कार्पेट स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. सेकंदांसाठी प्रयत्न होत आहेत. आण करते इथे डायरेक्ट हिट. शक्यतो अगदी जर पाहायला गेलं तर 3 धाबा चेंडूवरती मिळतील. बाटर खेळपट्टीमध्ये संतोषच्या बॅटमधनं 3 धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्डला सावरुली क्रिकेट संघाच्या 42 धावा जर अधिक खर्च केल्या नसता तर या सामन्यामध्ये आपण बघता इथून नक्कीच भरपूर चांगल्या पद्धतीने रनचेस राहू शकला असा. फुल टॉस बॉल. इथे आपण बघताय सॉफ्ट हँडल चेंडू ड्राइव्ह केला जातोय. स्कोर ऑफ द विकेट. स्ट्रोक चांगला आहे. सेकंड रन साठी प्रयत्न आणि त्यानंतर इथे देखील 2 धाबा. 2 धाबा मिळतील. स्कोरबोर्डला 2च्या साह्याने आपण बघताय पुरुष एकदा इथे सावरुली संघाच्या मात्र भरपूर चांगल्या रन्स पाहायला मिळत आहेत, परंतु हळूहळू काळ आणि वेळ सांगते की या मॅच मध्ये चेस करणं कठीण आहे. 4 बॉल 26 धाब्याची गरज. 4 चेंडू 26 धाबा. इथे देखील डॉट बॉल. सामना फसलेला आहे. अगोदरच मॅच मध्ये आपण बघतायत औपचारिकता जी बाकी होती, जिथे आपण पाहताय सध्या सगळीला गोलंदाज अंतिम षटकामध्ये 31 धाब्याचा डिफेन्स करत असताना ऑलरेडी हा सामना आपल्या खिशामध्ये गुंडाळलेला आहे. आपण पाहताय सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या चापेवाडी टीमने पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. खेळपट्टीच्या सबमरीन बॉल गुडलिन स्पॉटवर आपण बघतायत पिक केलं, पण तिथे सिंगलच मेल. निराशा जी मात्र या सामन्यामध्ये बघायला मिळते आहे सावरुली संघाची. 45 धाबा धावफलकावरती 2 बॉल 25 धाब्याची आवश्यकता. सामना फसलाय.
पुढे ठेवलं इथे लॉट करतायत आक्रमक चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडलाय जाईल संपलाय खेळ सामन्यामध्ये आता इथून पुढे एकदा बॅकफूटला मात्र आता खूप दिसतोय सावरुली संघ चेस करत असताना 45 ला चौथा धक्का सामन्यामध्ये आपण बघतायत 100ली या सामन्याची बाजू जी आपण बघाल 70 धाब्याचा डिफेन्स करत असताना चापेवाडी संघाने मात्र इथून चांगली केली आहे खेळ जबरदस्त पाहायला मिळतोय चापेवाडी क्रिकेट संघाचा पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर सुरुवातीला टॉस जिंकला फलंदाजीला प्राधान्य दिलं 70चं टार्गेट सेट केलं आणि त्यात 70 धाबा इथे पुरेशा ठरवत असताना चापेवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजीला आपण पाहिलंय 1 बॉल 25 म्हणजे सामना इथून औपचारिकतेमध्ये शेष आहे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे परंतु सामन्याची सत्ता खोली आहे अगोदरच